अमाय चाल गड्या, पटकन चालली जातो आणि घेऊन येतो पैसे. 12च्या नंतर येतो म्हणे. आता 12:30 वाजले नाही काय. घेऊन येतो, नाही तर बाजारागी चालली जाईन तर राहीन नाही पैसे. प्रीती ताई, अमाय बरं झालं हो आशा आली तू तर. आता मी तुझ्या घरा इकडेच येत होती. म्हटलं बाजारात जाता जाता देऊन देतो तुले पैसे आणि मग जातो म्हणत होती बाजारात. हा काय, गेल्या असत्या तर गेल्या असत्या, झाली असती ना मग आपली भेट. बाजारात नाही झाली असती काय? हो बाजारात तर होते, पण म्हटलं देऊन द्या बा, अजून काही काम असन तुले तर. बाजारात चालली काय? हो बाजारात जातो ना. चालले काय तुम्ही? हो माझी तयारी झाली, आता निघतोच मी. तुझी तयारी झाली असेल तर चाल, दोघी जणी जाऊ संग मग. बरं ठीक आहे ना, चाल मग दोघी जणी संग मग जाऊ. लाव मग दरवाजा गेला, चल मग मी थैला घेतो बाजाराचा आणि चाललो जाऊ संग मग. बरं ठीक आहे ना, दरवाजा लावतो आणि चाल मग. बरं चाल मग आता. हो चाल. अमाय बाई शांता काका जावाचीच आहे काय? बरं झालं इथंच भेट झाली आपली तर. आता संग मग जाऊ मग चौघी जणी. हो हो जाऊ ना, संग मगच जाऊ. रुपा गेली का जावाची आहे काका? रुपा काय गेली ना, मागानीच गेली. ते घरच्याच गाडीनं गेले ते दोघे जण. हा काय, तेच तर म्हणून राहिली मी का रुपा कशी काय नाही आहे बा तुमच्या संग. नाही तर नेहमी तुमच्यासोबत जाते ना ते, म्हणून म्हटलं आज कशी काय नाही आहे बा. अव तसं नाही आहे प्रीती. आता दर हप्ती आम्ही दोघी तिघी जणी संग मगच जातो ना. आता रुपाच्या घरी रुपात जाते, माया घरी मीच जातो आणि चंद्रकलाच्या घरी थेच जाते. त्याच्यानं आमचं तिघीचं ठरलंच आहे का संग मग जावाचं ना संग मग येवाचं. अन तू येत असं काम आहे काय? कोणत्या हप्ती तू जातं, कोणत्या हप्तीले तू इकडले पाहुणे जाते. त्याच्यानं मग तुले काही विचारत नाही. आता चांगल्यानं माहीत आहे ना तू जात नाही जात, त्याच्यानं मग विचारतच नाही. हो काकू तेही आहे ना, बरोबर आहे तुमचं. नाही जात मी दर हप्त्याले, एखाद्या वेळेस चालली जातो. जेव्हा मले सामान सुमान ठेवायचं राहते, थ्रेडिंग करायचं राहते, अजून काही काम असेल तेव्हा जातो मी, नाही तर नाही जात तसे. अमाय पाय हो काकू, भुलली मी पासबुक. पासबुक कायच्यासाठी? पैसे टाकतं का पैसे काढतं म्हटलं? पैसे टाकत नाही काकू, पैसे पाहतो ना त्याच्यात पैसे आले नाही आले. या महिन्याचं तर काही समजून नाही राहिलं. हे आपले लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेच तर नाही अजून. आणि मागच्या महिन्यात 15 तारखेपासून 15 राहिले, 14 तारखेपासूनच आले होते वाटते. हो 14 तारखेपासून तर 19 तारखेपर्यंत येऊन गेलते सगळेचे पैसे. हो ना, तर या महिन्यात तर आलेच नाही, तर त्याच्यासाठी म्हटलं पासबुक घेऊन घेतो. आज चाललीस बाजारात तर तिच्या तिथं बँकेचंही काम होऊन जाते ना, तिकीट लावून तर नाही जा लागणार मग. तर एक काम करू काय, पटकन घरी जातो आणि घेऊन येतो पासबुक. बाजाराचंही काम होते आणि बँकेचंही काम होते. बँकेत लागतेच किती टाइम. अमाय टाईम नाही लागणार, आज बाजाराचा दिवस आहे, टाईम तर लागनच. 1 घंटा तिथंच जाईन म्हटलं तुला एंट्री माराले. बाकीच्या दिवशी गर्दी नाही राहत, पण बाजाराच्या दिवशी आता खेड्यापाड्यातले लोक सगळे लोक एकाच दिवशी येते, तर त्याच्यानं गर्दी राहते. तू जसा विचार करून राहिली ना का बा माझ्या टिकटीचे पैसे वाचले पाहिजे, बाजारी होऊन जाते, बँकेचंही काम होऊन जाते, तसा विचार बाकीचेही करते. हो काकू म्हणून घेऊन तर राहिल्या, पण काही नाही होत ना. घेऊन येतो मी पासबुक. लागन 1 घंटा तर लागू द्या. डबल जावाचं काम तर नाही पडणार. पाहून घेतो ना पैसे आले नाही आले, माहीत तर झालं पाहिजे. आजची 24 तारीख आली, अजून पैसे नाही आले. काय व पैसे पैसे करून राहिले, येईन ना पैसे. कुठं जाणार आहे? काही न्यूज गिव्ज पाहतं का नाही पाहत तू? अहो शांताबाई, प्रीतीले कायले न्यूज पाहा लागते? ते काय न्यूज पेक्षा कमी आहे काय? काय काकू मजाक उडवता? अहो मजाक उडवायची गोष्ट नाही आहे. आता तू आहेस तर एक पत्रकार, तुला सगळ्या गोष्टी माहीत राहते, इकडच्या गोष्टी तिकडच्या गोष्टी. तू या तर गोष्टीच नाही संपत, म्हणून म्हटलं तू न्यूजपेक्षा कमी आहे काय? तुले तर दिवसभर बसवून सांग बाई गोष्टी, तर तू गोष्टी सांगशील म्हटलं. काय करू काकू मग, आता माझा स्वभावच तसा आहे. लहानपणापासूनच मला म्हणजे बोलायची सवय आहे ना. हा काय, बोला ना शांता काकू, काय म्हणत होत्या तुम्ही? न्यूज गी नाही पाहत काय? काहून काय झालं? एक काम करत जाय तू, संध्याकाळी मस्त न्यूज लागते तर न्यूज पाहत जाय बरं. न्यूज मध्ये आताच तर सांगितलं काल परवाची गोष्ट. 29 तारखेपासून वाटप होणार आहे. 29, 30, 1-2 तारखेपर्यंत येऊन जाईन आपले पैसे. काय बोलता काकू, खरंच? नाही तर काय मग. आणि मोबाईलवर सर्च केल्यावर त्याच्यातच तर माहीत होते कधी भेटणार आहे पैसे, काय भेटणार आहे. आमची तर बबिता त्याच्यातच पाहते मोबाईलमध्ये. ते तर टीव्ही नाही पाहत, तरी तिला माहीत राहते. मला तर तिनंच सांगितलं, आई म्हणे ह्या महिन्याचे पैसे 29 तारखेपासून वाटप होणार आहे म्हणे, तर 30, 1-2 तारखेपर्यंत येऊन जाईन म्हणे आपले पैसे. कालच बोललो ना आम्ही. आणि 29 तारखेची तर सुट्टीच आली आहे, म्हणजे रविवार आहे, तर सोमवारची 30 तारीख आहे, म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार येऊन जाईन आपले पैसे या 2-3 दिवसात. अच्छा अच्छा, म्हणजे पुढच्या हप्त्यात. हो हो पुढच्या हप्त्यात येऊनच जाईन ना.
ज्यायले म्हणजे ज्यायले पैसे भेटले त्याले 1500 भेटतात. आपल्याला पैसे भेटले आहे ना 3,000 तर आपल्याला 1500 भेटणार आहे. आणि ज्यायले अजून एकही रुपया नाही भेटला त्याले 4,500 भेटणार आहे 3 महिन्याचे. अच्छा 4,500 चांगलं आहे ना मग एक काय ना. नाही तर काय मग आता काही घरी जाऊ नको ना काही पासबुक आणू नको. झालं ना माहीत तुले. हो काकू झालं ना माहीत आता. बरं झालं इथं आपली भेट झाली तर, नाही तर अजून मी घरी गेली असती मग पासबुक घेऊन आली असती. आणि बिना कामाचं समजून जा बँकेत गेली असती. घंटाभर तिथं लाईनीत लागा एंट्री मारा हे करा ते करा तिथंच माझ्या 1-1.5 घंटा गेला असता. नाही तर काय मग थोडीशी माहिती ठेवा लागते. नाही माहीत राहत तर विचारून घ्या गावात कोणालाही. पण टीव्ही पाहत जाय तू आपलीच न्यूज नको तयार करत जाऊ. काय काकू ऑटो गिटो नाही आला काय अजून. नाही न आलाच तर नाही. आम्हाला येवाच्या पहिलेच एक ऑटो भरून गेला बापा. आम्हाला बसाली जागा नाही तर कुठं बसन डोक्यावर. त्याच्यानं म्हटलं जाऊ दे शांताबाई आपत नको करू म्हटलं. जाऊ आरामात बाजार करणार आणि घरीच येणार म्हटलं बस. नाही तर काय मग बसायला जागा नाही तरी दंड्यावर बसा आणि इथं बसा आणि तिथं बसा. दंड्यावर बसता येते काय. नाही काकू कुठं बसणं होते लेकरं बारा बसते दंड्यावर. नाही तर काय मग मी म्हटलं जाऊ दे शांताबाई ह्या ऑटो जाऊ दे म्हटलं. दुसरा ऑटो येईनच म्हटलं. बाजाराचा दिवस आहे आणि ऑटो चालूच राहते. येईनच म्हटलं अर्ध्या घंट्यानं. हा काय चांगलं झालं ना मग नाही गेल्या तर. आता हायच आपण 4 जणी अजून 2-3 आल्या म्हणजे ऑटोवाला ऑटो सोडतेस. हो हो पहा हो प्रीतीताई ऑटोचं नाव घेतल्याबरोबर ऑटो आला म्हटलं. दादा चालतं काय आम्हाला 4 घेऊन. चालत असन तर चाल बा. चला मावशी समोर 3 सीट आहे चला. जमलं प्रीती चाल बस ऑटो चाल पटकन चाललो जाऊ आता. हो हो काकू चला. शांता काकू मला थोडंसं पार्लर मध्ये जावायचं येतो म्हटलं थ्रेडिंग करून. तर तुम्ही चालता का करता बाजार. थ्रेडिंग करायला जावायचं आहे काय तर जा ना करून घे थ्रेडिंग गिडिंग. तोपर्यंत आम्ही बाजार करतो. बाजार झालं म्हणजे जाऊ लेकाले संग मंग. तोपर्यंत तुम्हाला काय काय करायचं आहे काय काय घेवायचं आहे आरामात घ्या. थांब जा आमच्यासाठी नाही तर चालले जा दोघी बहिणी. नाही हो शांताबाईनं म्हटलं ना थांबन म्हणून. शांताबाईनं म्हटल्यावर जशी म्हणते तशी करते ते. नाही तर काय मग थांबन आम्ही 2 जणी थांबन. करून घ्या तुम्ही तुमचं काम काय काय करायचं आहे तर. बरं भेटू मग काकू बाजार झाल्यावर. हो भेटू लावजो फोन. बाजार झाला म्हणजे. हो काकू लावण. चाल मग आशा चाललो जाऊ. बरं चाल ना. शांताबाई समोर तर पाय म्हटलं नाश्ता करणं चालू आहे. हो ना आपल्याला म्हणते पार्लर मध्ये जातो पाय हो अशा ह्या. अमाय आशा समोर पाय म्हटलं 2 बहिणी आल्या आता. मस्त आहे हो तुमचं काम. दोघी नाश्ता करून राहिल्या. आम्हाला नाही बोलावलं. या ना काकू आता घेऊन घ्या म्हटलं. आता करून घ्या नाश्ता. काय पाहिजे चिवडा जलेबी भजे. काय करता म्हटलं नाश्ता. काही नाही हो काही नाही पाहिजे आम्हाला. मजाक करून राहिली चंद्रकला. मजाक करते तुमच्या संग. घेऊन घ्या ना काकू घेऊन घ्या बरं 10-10ची जलेबी घेऊन घ्या. नाही बा म्हटल्यावर तुम्ही नाश्ता चारता. मनाच्या पहिले म्हटलं काय आम्हाला का चला काकू 10-10चा नाश्ता करून घेऊ आपण. गरम जलेबी खाऊन घेऊ. पहिलेच जर म्हटलं असतं आम्हाला तर आम्ही आलो असतो. काकू तसं नाही आहे. ते काय झालं आता पार्लर बी ह्याच रस्त्याने तर आम्ही आता चाललो होतो तर आशा काय म्हणते प्रीतीताई जलेबी खावायची आहे म्हणते मला गरम तर घे म्हटलं. मग तिनं जलेबी घेतली आणि मीनं भजे घेतले. घ्या ना तुम्ही घ्या शांता काकू घ्या बरं भजे घ्या. मी देतो म्हटलं मायकून देऊन राहिली ना मी देईन पैसे. तुम्ही पैशाचं टेन्शन नका घेऊ. घ्या 10-10चे भजे घ्या. नाही हो मजाक करून राहिली ते सिरियस नको घेत जाऊ. तो तुला तर माहित आहे मग चंद्रकलाचं बोलणं. काही बोलते ते. काही कायले बोलतो शांताबाई जे आहे ते बोलतो ना डायरेक्ट बोलतो. मागं फटाके नाही फोडत मी. माहीत आहे तुम्हाला माझा स्वभाव कसा आहे काय आहे. चांगल्यानं ओळखता ना मला. काकू करून घ्या ना नाश्ता आता. गंमत करून राहिली. मजा की नाही समजत काय तुम्हाला. मजा करून राहिली ना मी. करा तुम्ही नाश्ता. चाल शांताबाई काय तुले चड्डी बन्यान घ्यायचे होते ना घेण्यासाठी. चाल पाहू समोर दुकान आहे. हो चाल करा तुम्ही नाश्ता. टेन्शन नको घेऊ. मजाक करते तिले सवयच आहे मजाक करायची. प्रीतीताई बेकार वाटला सर नाही शांता काकूले चंद्रकला काकूले. पाय बा एकाच ऑटो चाललो आपण गावातून आणि यायला नाश्ता करायचा होता तर हे खोटे बोलले असं काही वाटत का. नाही हो आता आपल्याला माहित होतं काय आपण नाश्ता करू म्हणून. आता तू न म्हटलं जलेबी खावायची तर खाऊन घे बा. मन कायले ठेवतो. आणि आता आपल्याला माहित होतं काय चंद्रकला काकू आणि शांता काकू बी ह्याच रस्त्याने येईन म्हणून. झाली ते आता अचानक भेट. त्याला नसन माहीत का आपण इथं आहे आणि आपल्याला नाही माहीत का त्या इकडे येईन बा म्हणून. आता आपण तर चाललो होतो पार्लर मध्ये. बरं जाऊ दे जास्त टेन्शन नको घेऊ. आता आपण काही जाणून बुजून तर नाही केलं. कर नाश्ता करून घे जलेबी खाऊन घे पाणी पे आणि चाल मग पटकन पार्लर मध्ये जाऊ. मग अजून आपल्याला बाजार बी करायचा आहे. बरं
रस्त्यावर नाही उभं राहा लागत बापा. आता याच्या पुढं लक्ष ठेवून मी. येणारे जाणारे कोणी भेटते गावातले, भेटले तर भेटू दे ना, काय होते मग, भेवा लागते काय. आता जमाना बदलला, पहिले सारखं थोडी राहिलं. इथंच दिसलीन तिथंच दिसलीन, जलेबी खाते चिवडा खाते. खाण्याला काय आहे म्हटलं, काय बेकार काम करून राहिली काय तू, नाश्ता करून राहिली तर. भूक लागली तुले, तू इच्छा झाली तर खाऊन राहिली तू. मग काय स्वतःची इच्छा मारशील काय, स्वतःचं मन मारशील काय लोकांचा विचार करून. लोक काय चांगल्याला चांगलं म्हणते, वाईटले वाईट म्हणते. चांगलं कर नाही तर वाईट कर, लोकांच्या तोंडाला झाकण थोडी आहे. काही लोकांचा विचार नको करत जाऊ, मस्त बिंदास राहत जाय. तसं नाही आहे, पण आपण गाव गाड्यात राहतो, थोडासा विचार करावाच लागते मागचा पुढचा. तसं तर म्हणा तुमचं एका मनानं बरोबर आहे. लोकांचा विचार केल्यानं काय आपण भेद जगाव काय, नाही तर काय मग. बरं जाऊ दे, विचार नको करू. अमाय बाई, इकडे तर चिखलच आहे. इकडे नाही जाऊ बापा, चाल वापस तिकडेच करू बाजार. हो नाही तर काय, चिखलच आहे बापा. आपले कपडे खराब होईल आणि चालता नाही येवाचं. मेन गोष्ट तर पाय फसत थोडी जाऊ आपण इकडे. चांगला पाऊस आहे सकाळचा इकडे, नाही जोरात पाऊस आला, त्याच्यानं तर चिखल आहे. हो आपल्या गावात नाही आला एवढा पाऊस. बरं चाल मग वापस जाऊ, तिकडेच करू बाजार. बरं चाल ना. लसूण घ्या, लसूण 100 रुपये पाव, 100 रुपये पाव. बापरे, लसण तर लयच महाग आहे व चंद्रकला. हो ना, लय महाग आहे लसण. नाही तर काय मग, घेऊन घेतो बापा अर्धा पाव. दादा दे बरं अर्धा पाव दे बापा. चांगल्या चांगल्या कळ्या पाहिजे, नाही तर बारीक चुरीक टाकशील. घ्या ना मावशी, तुमच्या हाताने निवडून घ्या. अद्रक वगैरे पाहिजे काय? अद्रक आहे, वांगे आहे, निंबू आहे, सांबार आहे, सगळंच आहे आपल्या दुकानात. काय काय पाहिजे सांगा. पाहतो बापा, पहिले कसा काय भाजीपाला आहे तर, नाही तर देशील सडला सुडला. नाही मावशी, सडला सुडला भाजीपाला नाही आहे, 1 नंबर माल आहे म्हटलं. अन गावरानी माल आहे, गावरानी वांगे, मस्त गावरानी मेथी, गावरानी सांबार, सगळं सामान गावरानीच आहे. पूर्ण भाजीपाला गावरानीच आहे म्हटलं. घ्या तुम्ही, टेन्शन नका घेऊ. शांताबाई, त्याच्या बोलण्यावर नको जाऊ, पहिले आपण डोळ्यानं पाहू तेव्हा घेऊ म्हटलं. हो नाही घेत ना, पहिले पाहू ना चांगल्या ना मग घेऊ. बरं घे मग लसण घे, तोपर्यंत मी टमाटर घेतो इकडे. तू नाही घेत काय लसण? नाही शांताबाई, मी नाही घेत. मागच्या हप्तीस पावभर घेतले होते तर तेच आहे, आणि 2 जणाले लागतेच काय. हो ते तर आहे. बरं घेतो मग मी पावभर घेतो आणि विचारतो तोपर्यंत टमाटरचा भाव घेऊ. हो हो. बाबू कुठं गेला गड्या दुकानवाला? दादा दादा. हो आलो काकू, आलो 1 मिनिट. 1 मिनिटात आलो मी. बोला काकू, काय पाहिजे? गाजर पाहिजे, शिमला मिर्च पाहिजे, टमाटर पाहिजे, वाटाण्याच्या शेंगा पाहिजे, काय पाहिजे बोला. दादा टमाटर पाहिजे. टमाटर किती रुपये पाव लावले? 20 रुपये पाव काकू, 20 रुपये पाव. गावरानी टमाटर आहे, घ्या चांगला माल आहे. गावरानी माल आहे, गावरानी माल आहे. जिकडे पाय तिकडे गावरानीच माल आहे काय बापा? समोरचाही दुकानवाला म्हणते गावरानी वांगी आहे, गावरानी भेंडी आहे, गावरानी मेथी आहे, गावरानी सांबार आहे, आणि तूही म्हणतं गावरानी मिरची आहे, गावरानी टमाटर आहे. काकू तर बरोबर आहे ना, मग माय बाबा होते समोरचं दुकान आमचंच आहे. असं तुझे बाबा होय का? म्हणूनच तर तू तुझ्या बाबावानी दिसून राहिला. मी म्हणणारच होती तुला आता का तू बा त्या काकाजीले ओळखतं काय म्हणून, पण म्हटलं राहू द्या, नाही म्हणत, नाही विचारत. माय बाबा होते. असं तुझे बाबा होय का? म्हणूनच तर तसाच दिसून राहिला तू. सेम टू सेम. आणि कपडे तर तू तसाच घालतं तुझ्या बाबावानी. डोळे, केस, तोंड घेईन पूर्ण तुझ्या बाबाचीच कॉपी आहे. काय करा काकू, देवाची देणगी. चांगला आहे ना बाबू, चांगला आहे ना. तुले तुझ्या बाबाचा चेहरा भेटला. कोणाकोणाला तर भेटतही नाही. आता कोणी बाजारात येते तर बरोबर ओळखते, ह्या काकाजीचा पोरग होय बाय ह्या. हो काकू ते तर आहे. बरं दे मग टमाटर, कर मग अर्धा किलो. काळा ना काकू तुमच्या हातानं, काळा. आणखी काय पाहिजे? शिमला मिर्च, गाजर घेऊन जा ना, चांगले गाजर आहे, मस्त गोड आहे. घेऊन जा, जास्त महाग नाही आहे. 30 रुपयाले अर्धा किलो. हा काय, बरं देऊन देजो मग. आलू घ्या, आलू 50 रुपये किलो, 50 रुपये किलो. गोबी घ्या, गोबी 15 रुपये पाव, 15 रुपये पाव. अमाय प्रीतीताई, ह्या काय म्हटलं काकू आहे ना या? अमाय हो बरं, शांता काकू आहे ना. झाला का यायचा बाजार? चाल बरं विचारून घेऊ. काकू झाला काय काकू बाजार? हो होतच आला बा आमचा बाजार. आता भातक घेवायचा आहे. तुमचा झाला बाजार का होवाचाच आहे का घुमूनच राहिल्या बाजारात? आमचा बाजार काय होवाच आहे ना काकू, थांबजा पण आमच्यासाठी. हो थांबन गिंबन, पण करा ना लवकर. इकडे तिकडे घुमूनच राहिल्या. लवकर करा, लवकर बी जायचं आहे घरी. काकू अर्धा घंटा थांबा फक्त तुम्ही, अर्ध्या घंट्यात होते आमचं. बरं ठीक आहे ना, तोपर्यंत आम्ही भातक घेऊन घेतो
आणि बबितासाठी बांगड्या घेवायच्या आहे तर बांगड्या पाहा लागन तिच्यासाठी. तोपर्यंत आमचंही होते. बरं ठीक आहे ना, पहा मग. चंद्रकला काकू, काय झालं म्हटलं? भल्ल्या हसून राहिल्या तुम्ही. माय हसू नाही तर रडू काय मग? तुम्हाला पाहून एक गाणं आठवून राहिलं मला. हा काय कोणतं आहे बाबा गाणं? मला पाहून आठवते. तुम जो इतना मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो, तुम जो इतना मुस्कुरा रहे हो. काय हो काही बोलतं? मला कोणतं गम राहीन आता या वयात? नाही लेकरं नाही काही, नाही कोणाचं टेन्शन. मस्त दोघं जण राहतो, खातो पेतो, आणि कायचं टेन्शन राहीन मले? आता हसाव बी नाही काय? पाय हो शांताबाई कशी बोलते. हसलंही नाही पाहिजे, आता हसायलाही मनाय वाटते. नाही हसायला की मना नाही आहे, पण आल्या तेव्हापासून एकदम चेहरा असा खुश आहे. हसूनच राहिला, हसरा चेहरा आहे तुमचा, म्हणून होय. हसराही चेहरा ठेवा लागते काय? नेहमी काय तोंडावर 12 वाजून ठेवू काय? नाही काकू, 12 कायले वाजून ठेवा लागते, हसरा चेहरा ठेवा लागते. अशाच रात जा मस्त खुश. नेहमी अशाच रात जा हसऱ्या चेहऱ्यानं, चांगल्या दिसता. हा काय? बरं करावं मग, बाजार करा लवकर. आपल्याला ऑटो गिटो भेटला पाहिजे संध्याकाळी. आणि एक तर बाजाराचा दिवस आहे, मग जागा नाही भेटत. इथं बसा काकू, तिथं बसा काकू, आपल्याला जमते काय मग लटकून फटकून जाणं? नाही काकू, तर करा ना तुम्ही बाजार करा, भात घेऊन घ्या, आम्ही बाजार करतो. बर शांताबाई घेऊन घे इथं बांगड्या, 15 दिन असेल तर. हो पाहतो ना, चांगले जर आवडले तर घेऊन घेईन, नाही तर पाहू मग दुसऱ्या दुकानात. ठीक आहे ना. चला मग मित्रांनो, झाला बा आमचा बाजार. आता फक्त बांगड्या घेवायचे राहिले. बांगड्या घेतो, भातकं घेतो आणि जातो मग घरी. सांगा बा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर, आणि नक्की सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. चला मग उद्या भेटू नवीन भागात. धन्यवाद.